मावळमधल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सध्या घट होताना दिसते। तीव्र उन्हामुळे धरणातला पाणीसाठा आता घटत चाललाय आणि पिंपरी चिंचवड शहर मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा आता कमी होतोय। खरं तर मावळमध्ये जसं दृश्य तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आहे। तीव्र उष्णता वाढत चाललेली आहे। हा कडाका उन्हाचा वाढतोय, त्यामुळे धरणांमधला पाणीसाठा कमी होतोय। तर मावळमध्ये 50% पाणीसाठा आता फक्त राहिलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये पाणी कपातीचं एक संकट या भागातल्या सर्वच शहरांवर आणि गावांवर असणार आहे। मावळ तालुक्यातली शेती आणि धरणातल्या पाण्यावर अवलंबून आहे, तेव्हा पिंपरी चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधला पाणीसाठा 50%पेक्षा कमी राहिलेला आहे। उन्हाचा वाढता तडाखा पाहता आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे आणि जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर सुद्धा पाण्याचं मोठं संकट येण्याची शक्यता आहे। तेव्हा काय नेमकं मावळमधली सगळी परिस्थिती आहे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्यामुळेच मावळ तालुक्यातील सर्वच धरणातील पाणी साठा जो आहे तो कमी होऊ लागलेला आहे। मी सध्या आहे मावळ तालुक्यातीलच या आंध्रा धरणावरती। आपण जर पाहिलं तर या आंध्रा धरणातील पाण्याची पातळी देखील खालवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उष्णता आणि वाढता उन्हाचा ताप यामुळे या पाण्याचं बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळेच पाण्याची पातळीमध्ये देखील घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मावळ तालुक्यातील इतर धरणं देखील 50%च्या खाली आलेली आहेत आणि त्यामुळे त्या धरणांमधील देखील बाष्पीभवन जे आहे ते पाण्याचं मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळेच आता पाटबंधारे विभागाने जे आहे ते मावळ तालुक्यातील त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलेलं आहे। उन्हाचा तडाखा जो आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळे पाण्याच्या पातळीत देखील धरणांच्या घट होणार आहे आणि त्यासाठीच पवना पाटबंधारे विभाग असेल किंवा इतर धरणाचे पाटबंधारे विभाग असेल त्यांच्याकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।